रसिक श्रोते हो, नमस्कार. मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनःपूर्वक स्वागत आहे. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी अनेक व्रतवैकल्य सांगितलेली आहेत. त्यापैकी 2 लोकप्रिय व्रत म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत आणि वैभवलक्ष्मीचं व्रत. बहुतेक प्रत्येक भगिनी हे व्रत करतेच करते. यामध्ये महालक्ष्मीची आराधना केली जाते. फक्त वैभवलक्ष्मीचं व्रत शुक्रवारी आणि मार्गशीर्ष महिन्यातील व्रत प्रत्येक गुरुवारी केलं जातं आणि हे फक्त मार्गशीर्ष महिन्यापुरतंच मर्यादित आहे. आणि वैभवलक्ष्मीचं व्रत मात्र कधीही करता येतं. प्रत्येक शुक्रवारी ते केलं जातं. यामध्ये जे महालक्ष्म्याष्टकम आपण आज पाहणार आहोत ते प्रत्यक्ष देवराज इंद्राने रचलेलं आहे. आता इंद्राला कधी बरं महालक्ष्मीची आराधना करण्याची वेळ आली, तर त्यामागे एक छोटीशी कथा आहे. दुर्वास ऋषी सगळ्यांनाच माहिती आहे, अत्यंत तापट. त्यांच्या नावातच आहे, दूर म्हणजे अत्यंत कठीण आणि वास म्हणजे राहणे. जसं आपण दुर्गम म्हणतो की एखाद्या ठिकाणी जाणं अत्यंत कठीण आहे, असं ठिकाण म्हणजे दुर्गम. तसंच दुर्वासह, वासह म्हणजे राहणे आणि दूर म्हणजे अत्यंत कठीण. ज्यांच्या सान्निध्यात राहणं अतिशय कठीण आहे ते दुर्वास. त्यांच्यामध्ये शिवाच्या क्रोधाचा अंश होता. त्यांच्या शिवाच्या क्रोधातून ज्यांचा जन्म झालेला आहे म्हणून त्यांना दुर्वास असं म्हणतात आणि म्हणूनच ते अतिशय तापट होते. अनेकांना ते शाप देत होते. अशा अनेक पौराणिक कथा आहेत. तर दुर्वासांनी इंद्राला शाप दिला. तो का दिला? तर दुर्वास ऋषींना एक दिव्य स्वर्गीय फुलांची माला एका अप्सरेनं दिली होती आणि ऋषींना असं वाटलं की या मालेचा मला काय उपयोग. आणि तेवढ्यातच त्यांना समोरून ऐरावतावर स्वार होऊन इंद्र येताना दिसले. त्यांनी असा विचार केला की माझ्यापेक्षा इंद्रदेवांना या माळेचा जास्त उपयोग होईल. म्हणून दुर्वास ऋषींनी ती माला इंद्राला भेट दिली. इंद्राने ती माळा आपल्या ऐरावताच्या गळ्यात घातली आणि ऐरावताला ते आवडलं नाही. ऐरावताने आपल्या सोंडेने ती माळा उपटून काढली गळ्यातून आणि पायाखाली चिरडून टाकली. आपण दिलेल्या भेटवस्तूचा असा अपमान झालेला पाहून दुर्वास ऋषींना अतिशय क्रोध आला आणि त्यांनी इंद्राला शाप दिला की आजपासून तुझी राज्यलक्ष्मी नष्ट होईल, तू श्रीहीन होशील. श्री म्हणजेच संपत्ती, श्री म्हणजेच सौंदर्य. आणि त्या शापाचा परिणाम म्हणून खरोखर माता लक्ष्मी इंद्राला सोडून समुद्रामध्ये निघून गेली. आणि त्यानंतर तिन्ही लोकातील लक्ष्मी निघून गेल्यामुळे सर्व देवांना विपन्नावस्था आली आणि असुरांनी त्यांचं राज्य बळकावलं. असुरांनी देवांवर विजय मिळवला आणि नंतर देवांना असुरांवर विजय मिळवून पुन्हा लक्ष्मी प्राप्त करणं यासाठी काय करायला पाहिजे. तेव्हा विष्णूंनी सांगितलं की समुद्रमंथन करा आणि मग समुद्रमंथनातून लक्ष्मी परत देवांना प्राप्त झाली, इंद्राला प्राप्त झाली. अशी ही थोडक्यात आहे कथा. तेव्हा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी इंद्रानं जे स्तोत्र रचलं ते म्हणजेच महालक्ष्मी अष्टकम. हे पद्मपुराणामध्ये आलेलं आहे आणि अष्टक म्हणजे 8 श्लोकांचं आहे आणि पुढचे 3 श्लोक आहेत ते फलश्रुतीचे आहेत. 8 श्लोकांचा आणि फलश्रुतीच्या 3 श्लोकांचा आपण अर्थ पाहणार आहोत. पहिला श्लोक आहे, नमस्ते अस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. आता महामाये, श्रीपीठे, शंखचक्र गदा हस्ते आणि महालक्ष्मी ही सगळी संबोधन या विभक्तीची रूपं आहेत. महामाया जी अनादी अनंत आहे अशी. नमः अधिक ते अधिक अस्तु, नमस्तेस्तु. ते म्हणजे तुला, नमः म्हणजे नमस्कार आणि अस्तु म्हणजे असो. हे महामाये, अनादी अनंत असलेली ही महामाया. श्रीपीठे, पीठ म्हणजे आसन आणि श्री म्हणजे लक्ष्मी, जी साक्षात लक्ष्मीच आहे. लक्ष्मीरूपी आसनावर जी बसलेली आहे. सुरपूजिते,
देवांनी जिला वंदन केलेलं आहे, देवांकडून जिचं पूजन झालेलं आहे. शंख चक्र गदा हस्ते, जिच्या हातामध्ये शंख चक्र आणि गदा इत्यादी आयुध आहेत. महालक्ष्मी नमोस्तुते, हे महालक्ष्मी तुला नमस्कार असो, असा हा पहिला श्लोक आहे. दुसरा श्लोक आहे, नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. गरुडारूढे, जी गरुडावर आरूढ झालेली आहे. कोलासुर भयंकरी, कोलासुर नावाचा एक राक्षस होता, त्याचा जिने वध केला. ज्याला कोलासुराला भय दाखवणारी, त्याचा वध करणारी अशी ही महालक्ष्मी देवी, जी कोल्हापूर निवासिनी आहे. कोलासुराने मरताना हाच एक वर मागितला होता की जिथे माझा वध झाला तिथे माझ्या नावाने ते ठिकाण प्रसिद्ध व्हावं, आणि म्हणून कोल्हापूर हे नाव मिळालं कोलासूर या राक्षसावरून. सर्व पाप हरे देवी, सर्व पाप दुःख दैन्य दूर करणारी ती सर्व पाप हरिणी, हे देवी महालक्ष्मी तुला नमस्कार असो, नमस्ते अस्तु ते. हा झाला दुसरा श्लोक. आणि त्या पुढचा तिसरा श्लोक आहे, सर्वज्ञे सर्व वरदे सर्व दुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वज्ञे, सर्वम जानाती इति, जिला सर्व काही ज्ञान आहे, सर्व जाणते ती. सर्व वरदे, सर्व प्रकारचे वर देणारी, वरम ददाती इति वरदा, सर्व चांगले वर देणारी. सर्वज्ञ म्हणजे सर्व काही जाणणारी. सर्व दुष्ट भयंकरी, सर्व दुष्टांना भयभीत करणारी, सर्व दुष्टांचा संहार करणारी. सर्व दुःख हरे देवी, सर्व दुःख दूर करणारी, सर्व दुःखांचं हरण करणारी, हे देवी महालक्ष्मी तुला नमस्कार असो. आणि चौथा श्लोक आहे, सिद्धी बुद्धी प्रदे देवी भुक्ती मुक्ती प्रदायिनी मंत्रपूते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धी बुद्धी, जिच्यामुळे सर्व कार्य साध्य होतात, सर्व सिद्धी जिच्यामुळे प्राप्त होतात, जिच्यामुळे बुद्धी प्राप्त होते. बुद्धिप्रदा देणारी, बुद्धी देणारी, सिद्धी देणारी. भुक्ती मुक्ती प्रदायिनी, भुक्ती म्हणजे ऐश्वर्य आणि मुक्ती म्हणजे मोक्ष, सर्व संपत्ती देणारी आणि त्यामधून विरक्त होऊन मोक्षसुद्धा देणारी अशी ही मंत्रपूता, मंत्रांनी मंत्रोच्चारांनी जी पवित्र झालेली आहे. पूत म्हणजे पवित्र, सदा म्हणजे नेहमी, जी सतत पवित्र आहे मंत्रोच्चारांनी, अशा हे देवी महालक्ष्मी तुला नमस्कार असो. पुढच्या भागामध्ये याच्या पुढच्या श्लोकांचा आपण अर्थ पाहणार आहोत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे. धन्यवाद.